पुणे नगर रस्ता फिनिक्स मॉल मध्ये आग लागल्याची मोठी घटना घडलेली आहे। अग्निशमन दलाकडून एकूण 6 वाहनं रवाना झाल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी। मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। मिकी, पुण्यात लागलेल्या आगी संदर्भातली काय माहिती आहे? विशाल, पुणे नगर रस्ता आहे त्या ठिकाणी हा फिनिक्स मॉल आहे, जो खूप मोठा फिनिक्स मॉल मानला जातो। त्या ठिकाणी वरच्या मजल्यावर ही आग लागलेली आहे। आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही, मात्र आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या 6 वाहनं त्या ठिकाणी दाखल झालेली आहेत। काही लोक जे मॉलमध्ये काम करत होती ते त्या ठिकाणी अडकलेली आहेत, त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे। बाहेरून आता जे अग्निशमक दलाच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत त्यांनी पाहण्याचा फवारा सुरू केलेला आहे, मात्र आग मोठी असल्याने आतमध्ये ती पसरत चालली आहे। मोठं धूर आतमध्ये झालेला आहे आणि त्यामुळं आतमध्ये लोकांना श्वास घेण्यासाठी देखील त्रास होतोय। जे सगळे लोक आतमध्ये अडकलेले आहेत, सुरुवातीला पहिले त्यांना बाहेर काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। लवकरच ही आग विझेल असं अग्निशामक दलाचं म्हणणं आहे, मात्र आता ही आग लागलेली आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा शर्थीचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून सुरू आहे। बरं मिकी, अगदी थोडक्यात एक विचारावं असं वाटतंय की ज्या प्रकारचे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात, आगडोम उसळल्याचं स्पष्टपणे दिसतंय। अनेक जण आतमध्ये अडकून पडल्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळेला रेस्क्यू ऑपरेशन नेमकं कशा प्रकारे सुरू करण्यात आलेलं आहे? किती जण या आगीच्या काळामध्ये मॉलच्या आतमध्ये अडकून पडल्याची शक्यता आहे? कारण बंदिस्त असतात मॉल। मिकी, अगदी विशाल, जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येने दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा आहे आणि बरेच लोक मॉलमध्ये जाऊन सुद्धा यावेळी बसत असतात आणि यातच ही आग लागलेली आहे। सुरुवातीला जी अग्निशामक दलाची टीम आहे ते साहित्य घेऊन आतमध्ये पोहोचलेले आहेत, जिथून जसं मदत करून काही जर त्यांना काच असतील तर ते फोडून जी आतमध्ये लोक अडकलेली आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय। कारण उन्हाचा तडाखा आहे आणि त्यामध्ये ही आग पसरते आणि त्यामध्ये धूर खूप मोठ्या प्रमाणात आतमध्ये होतोय आणि हीट जे आपण म्हणतो ती देखील आतमध्ये मोठ्या प्रमाणात होतीये। त्यामुळे फक्त जे आतमध्ये लोक अडकलेली आहेत, जी काम करत होती, त्यांना सुरुवातीला बाहेर काढण्याचा आता तरी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। धन्यवाद मिकी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर अग्निशमन दलाकडून एकूण 6 वाहनं ही आग विझवण्यासाठी रवाना करण्यात आल्याची मोठी बातमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।